नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवला, दागिने पळवले, हादरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर। सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शहरातील 70 फूट रोड परिसरामध्ये भरदिवसा एका नामांकित सराफा दुकानात शिरून अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे। या धाडसी दरोड्यामुळे संपूर्ण सोलापुरात शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। मिळालेल्या माहितीनुसार 70 फूट रोड परिसरामध्ये शिवकुमार ज्वेलर्स नावाचं सराफा दुकान आहे। नेहमीप्रमाणे दुकानात कामकाज सुरू असताना तोंडाला कापड बांधलेले 3 अज्ञात तरुण दुकानाच्या आत शिरले। दुकानात पाऊल ठेवताच त्यांनी थेट बंदूक बाहेर काढली आणि दुकान मालकावर रोखली। समोर अचानक बंदूक पाहताच दुकानदार प्रचंड घाबरले, मात्र प्रसंगावधान राखत आणि जीवाच्या भीतीने दुकान मालकानं तात्काळ आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि ते दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीकडे पळाले। दुकानदारानं आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोरांचा काहीसा गोंधळ उडाला। दुकान मालक मागच्या बाजूला पळताच काउंटरच्या समोर उभ्या असलेल्या दरोडेखोरांनी क्षणाचाही विलंब न लावता डिस्प्ले आणि काउंटरवरील हाताला लागतील ते सोन्याचे मौल्यवान दागिने गोळा केले। हा सर्व थरार अवघ्या काही सेकंदात घडला। दागिने पदरात पाडून घेतल्यानंतर तिन्ही आरोपींनी तिथून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून दुकानदारांकडून माहिती घेतली आहे। पोलिसांनी दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतले असून त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं आणि त्यांचा माग काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे।